अक्षय आणि प्रवीण ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. सोमनाथजी गाडी सर धन्यवाद. अजय डायरे सर यांचंही मनापासून धन्यवाद. अरविंद विपक्ष अभिदिलेवन दामत हा सामना आपण पाहतो. 2 षटकांचा सामना. टॉप 3 मध्ये आपण पाहिलं गेलं बायच्या पद्धतीने पाहिलं गेलं तर एक मॅच कंपन पुढे सरकले ते बामण डोंगरी संघ. इथे पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकवला लॉंग झोन मध्ये सीमारेषे पलीकडे. पहिल्याच चेंडूवरती आसमानी दणका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. षटकार. अक्षयच्या बॅटमधून तो षटकाराला मुजाकीर मुलांना आपण पाहिला गेला. पहिला चेंडू होता. थोडासा शॉट समोर दिला. चेंडूला परफेक्ट शॉट म्हटलं जाईल. षटकार या ठिकाणी अर्जित झालं. बघा जरा बॉल गेला तर आपले जे खेळाडू तुम्ही पण शोधायला जाऊ शकता. जे पॅव्हलियनमध्ये असतील त्यांनाही विनंती असल्यास चेंडू जाऊन शोधा. पहिल्या चेंडूवरती षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. मुजाकीर मुलांना पुन्हा एकदा षटक घेऊन येतो. पहिला चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू इथे समोर उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षयच्या बॅटमधून आपण या ठिकाणी पाहतोय. दोन षटकार आपण पाहिले गेले समोर दिलेले चेंडू आणि दोन्ही चेंडूचा आपण पाहतो पुरेपूर फायदा या ठिकाणी उचललाय. बॅक टू बॅक अक्षयने लगावलेले 2 षटकार. कोण विसरणार त्या क्वालिफाय राऊंडमध्ये जीवदान लाभलं त्यानंतर त्याने लगावलेला षटकार. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. कमबॅक करणार चेंडू पहिला वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सकलेन एक सिंगल या ठिकाणी अक्षयच्या खात्यात. संघाच्या खात्यात एक धाव. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्टपिच चेंडू आहे. पुलकेला चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचणार त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. प्रवीणनेही हात खुले केलेत आणि त्याच्या बॅटमधून आला एक दमदार चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड पहिल्या 4 चेंडूमध्ये 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चांगली फटकेबाजी पाहतोय. 5:29 झालेत आणि तिथे पाहिलं गेलं इथे चांगली कामगिरी अक्षय आणि प्रवीण. पाचवा चेंडू असेल. मुजाकीर मौलाना पुन्हा एकदा तयार. अक्षयसाठी प्रवीणसाठी हा चेंडू. टॅप केला चेंडूला वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर मधून पाहतो. डीप मिड रिझर्वमध्ये सकलेन आहे आणि इथे चुकी गेली होती. कॉलिंग नव्हतं पण त्याच्यामध्ये स्वतःला सावरलं. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. 2 धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतो आहे. जाऊन पोहोचलं ते 19 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो आहे. 2 षटकांचा सामना आहे. आज जर मॅचेस परफेक्ट 7 वाजता सुरू झाले असते तर इतक्याला आपण घरी असतो सर्व. लेट मॅचेस सुरू झाल्या. इथे फलंदाज बाद. झटका दिला गेला. शेवटच्या चेंडूवरती प्रवीण बाद होतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 19 धावा. आता येणारे 6 चेंडू पाहूया कशा प्रकारे असतील.
19 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. दुसरा षटक मुसेफ गोलंदाजी मार्कवरती आलाय. मुसेफ पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. दुसरा षटक घेऊन आलाय दामत संघाकडून. समोर आपण पाहतो अक्षय. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज जयेश. मुसेफचा चेंडू आपण पाहतो राऊंड द विकेट. दूरवर चेंडू भेटला. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव स्क्वेअरने. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आज पाहिलं गेलं तर सर्व बाहेरचे संघ आणि त्यामधून पाहिलं गेलं तर जीवदानी बामणडोंगरी, सलमानजी नजे, सूरज यांचा सायली 11 बामणडोंगरी संघ पाहतोय क्वालिफाय झाला. इथे पाहतो आपण बॅट्समन बॉलर लिहू आहे वाईटसाठी. चला राजेश भोईर. व्हाईट बॉल. बरं आहेत मोसीम सर आहेत या ठिकाणी. त्यांनीही पाहिलं, चेक केलं. वाईट चेंडू. लगातार 2 वाईट आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून. आसमानी दणका. चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. दमदार शॉट, दमदार फटका, दमदार षटकार. वाहल बी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे. तिसरा चेंडू आपण पाहतोय. इथे शतरक्षक पोहोचणार 7. दरम्यान चेंडू होतो फरार. रस मिळती 4. चौकार. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय. चार धावा आपण पाहतोय चौकाराच्या सहाय्याने. स्कोर कडे अग्रेसर होतोय. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अक्षय 25 या आकड्यावरती गेलो. 6 चेंडू 25 धावा. वाहल चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. शतरक्षक तैनात आहे. चांगलं शतरक्षक त्या ठिकाणी सकलेंचं पाहिलं गेलं तरी जेल ड्रॉप झाला असेल, पण इथे आपण पाहतोय फलंदाज धावचित होतोय. या चेंडूवरती धावा आल्यात त्या 2. सर, अक्षय हा फलंदाज होता आणि तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी धावला होता. तर धावा आपण पाहतोय आणि असला विकेट आहे ना सर. पण सिंगल रन येईल ना सर. एक धावे शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो. राजेश सर, राजेश सर आपण 2 मिनिट इकडे या. बघा पहिल्या फेरीमध्ये आपण बामणडोंगरी संघाला बाय मिळाली होती. त्यानंतर आपण इथे आपण पाहतोय इथे कोणता संघ आपण पाहतोय तो फायनलमध्ये जाईल आणि कोणत्या संघाची मॅच ही बामणडोंगरी संघासमोर सेमीफायनल होईल या ठिकाणी आपण पाहतोय. चिठ्ठी या ठिकाणी उडवली जाईल. बघा बामणडोंगरी संघ आपणही लक्षात घ्या या ठिकाणी कैफ आपण पण आहात. पहिले आपण बाय दिली होती त्याच्यामुळे या 2 संघामधून एक संघ फायनलमध्ये जाईल आणि एक संघ सेमीफायनल बामणडोंगरी संघाबरोबर खेळेल.
तर विजयी संघ टाकला आपण यामध्ये विजयी संघ आणि वहालबी. वहालबीचा कॅप्टन आहे. दोन्ही संघाचे 12 प्लेयर या ठिकाणी आहेत. जी संघ फायनल मध्ये जाईल ती विजयी संघ, यामधील विजयी संघ हा फायनल मध्ये जाईल. आणि वहाल आणि आपण पाहतोय बामणडोंगरी या दोन्ही संघाचे कॅप्टन पण टॉस साठी या ठिकाणी यायचे. तर शेवटच्या चेंडूवरती एकच धाव होती. ओके, हा धावसंख्या स्कोर कार्ड 34 झाल्यात. 35चं टार्गेट आहे. चला या ठिकाणी कॅप्टन या ठिकाणी बामणडोंगरी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला त्या ठिकाणी टॉस या ठिकाणी करूया आपण. अजय जरूर जॉईंट व्हा, टॉस करून घेऊया. पहिल्या चेंडूवरती पाहतो अफजल या ठिकाणी बाद झाला. पहिल्या चेंडूवरती झटका आला. नवीन फलंदाज रेहानला आपण या ठिकाणी पाहतो. कोण विसरणार रेहानला, ज्याने दामतच्या मैदानावरती 18 धावांची गरज असताना लगावलेले 3 षटकार. सेमीफायनलचा टॉस इथे केला जातोय. टॉस जिंकलाय वहाल बी टीमने आणि बॅटिंगचा डिसिजन घेतला. फिल्डिंग असेल जीवदानी बामणडोंगरी टीमची. वहाल आणि बामणडोंगरी इथून रेडी होईल सेमीफायनल साठी आणि विजयी संघ पोहोचेल तो फायनल मध्ये. वाह, सुंदर शॉट. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे पण चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. चेंडू पूर्वाचे आहेत मैदानात. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. सर राजे सर बघा काय बोलतात सर. तीन चेंडू आणि धावसंख्या दोन चेंडू आणि आपण पाहतोय. ए बॉल द्या तिकडे मैदानात, बॉल द्या मैदानात. पहिला चेंडू विकेट त्यानंतर वाईट चेंडू आला, त्यानंतर चौकार आपण पाहायला लागला. 2 चेंडू आणि धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची गरज या ठिकाणी असेल. चला चला फास्ट खेळला टीम जय भवानी अरबंद आणि अभिद 11 दामत. सेमीफायनलचा टॉस झालेला आहे. बामणडोंगरी आणि वहाल बी आपण देखील रेडी व्हा. ना चिठ्ठीमध्ये आपण पद्धती सेमीफायनल खेळवली होती आणि तिथे आपण पाहतोय विजयी संघ आपण पाहतो या ठिकाणी डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल. यामध्ये विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. आणि वहाल बी स्कायरा 11 वर्सेस जीवदानी सायली 11 बामणडोंगरी संघ या ठिकाणी त्यासमोर सेकंड सेमीफायनल आपण त्या ठिकाणी खेळताना दिसेल. चांगला चेंडू. इथे मोठा फटके मारावे लागतील. 7 आणि आपण पाहतोय रेहानला ती कामगिरी करावी. रेहानने ती कामगिरी करून दाखवले. आज त्याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल.
चांगला फटका आपण पाहतो. शतरक्षक त्या ठिकाणी सिंगल डबलवरती समाधान मानायचे नाही आहे. इथे चौकार षटकार लगावे लागेल. सात धावा फलकावरती आहेत. अक्षयचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता या ठिकाणी. एसटीच्या पाठीमागे थोडी गडबड पाहिली गेली. जयेश होता त्या ठिकाणी. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या 7. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. सहा चेंडू 28 दादा. 6 गेंदों में 28 रनों की जरूरत है. कह बाय 6 गेंदों में 28 रनों की जरूरत. ये पहली बार हो चुका है कि जो पैकर्स है उनके ही सब टीम खेल रही है. हाँ, सब पैकर्स है जो एक साथ बैठते उठते खाते पीते फ्रेंड सर्कल वाले. बॅट्समन आपण पाहतो या ठिकाणी बाद घोषित केला. फक्त योगेश धुले सोडला ना, इथे जेही आपण पाहतोय स्कायरा 11 पण आपण पाहायला गेलं तर, पण इथे हे बाकी सगळे एकच ग्रुपचे पॅकर्स आहेत आणि ते आपण पाहतो या ठिकाणी खेळतात आणि अशी मजाक चालू आहे. पाच चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चला नवीन फलंदाज प्लीज चला मैदानात. अभित खोत आपण पाहतोय. जर विचार केला मित्रांनो, अभिजी आपण पाहतो मैदानात अभित खोत जाऊन पोहोचलाय. त्यांच्या माध्यमातून आज आपण सांगितलं का 8 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026, 13 जानेवारी 2026 या दरम्यान आपण पाहतोय दमदार चषक आमदार ट्रॉफी 2026चं आयोजन दामतच्या मैदानावरती करण्यात आलेलं आहे. मालिकावीरसाठी बाईक आहे मित्रांनो. ज्या संघाने प्रवेश घेतलाय त्यांनी ॲडव्हान्स लवकर पोच करा. 1 तारखेला लॉट्स आहेत. संघ फुल आहेत. ज्यांचे ॲडव्हान्स बाकी आहेत त्यांनी फक्त आपण उद्या लॉट्स आहेत. शॉर्ट पिच चेंडू फेकून दिला. आपण पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि सिंगलने स्कोर काढ. आता 4 चेंडू आणि विजयासाठी आहे 27 धावांची गरज. अफलातून कामगिरी पाहतो. आज पाहिलं गेलं तर थोडं लेट झाले, तर इतक्याला आपण सर्व घरी असतो. ऋतिक कालन जॉबवरती लवकर निघतात सकाळी. चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 2 आहेत ते. आपण पाहिलं गेलं गोलंदाज मयुरेश या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी. अर्बन संघ आपण पाहतो बरेच दिवस प्रतीक्षेत होता. रजनी स्पर्धेमध्ये एखादी मोठी ट्रॉफी मिळावी या प्रतीक्षेत आपण पाहिला गेला. आज जो संघ जिंकेले या मॅचमध्ये तो फायनल खेळेल. इथे चांगला फटका लेट आला. अभित चेंडू उडवलाय. सर्कल बार झाला. आज पाहिलं गेलं आपण जी गोलंदाजी झाली दामत संघाकडून थोडीशी खराब गोलंदाजी पाहिली गेली. त्या धावा बहाल केला. अक्षय सारख्या खेळाडूला जी संधी भेटली
त्याने चांगल्या प्रकारे कामगिरी केली. इतर रेहानच्या बॅटमधून चेंडू निघाला. 4 धावा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. चांगला चेंडू, डॉट चेंडू आला आणि ते फायनलमध्ये प्रवेश केलाय. तो आर1 संघ जाऊन पोहोचला फायनलमध्ये. सेकंड सेमीफायनल जीवदानी बामणडोंगरी जो सायली 11 आणि सलमानजी नजे यांच्या नेतृत्वाखाली आज पाहतोय संघ जो खेळतोय तो भिडेल स्कायरा 11 वहाल बी या संघाच्या विरोधात. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अक्षय गावडे ठरला या मॅचचा हिरो. आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे, जी मॅच आपण स्वाधीन करूया अजय जिडारे सर.